महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आमच्या सोबत आहेत. सर, आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये जो निकाल आलेला आहे त्यावरती काय म्हणाल? कारण जे 7 आरोपी होते सर्व बरी झालेले आहेत. मालेगावला बॉम्बस्फोट झाला हे खरं आहे आणि बॉम्बस्फोटमध्ये 100पेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी त्यांना इजा पोहोचली. त्या ठिकाणी त्या घटनेच्या ते चपेटमध्ये आले आणि असं असताना त्या घटनेतले खरे आरोपी कोण, त्यांना शिक्षा होणं अभिप्रेत होतं. मात्र बॉम्बस्फोट झालेला असतानाही जर त्या ठिकाणी आरोपी पकडला जात नसतील तर ही अत्यंत चिंतनीय बाब आहे. राहिला या विषयाच्या आणि या सगळ्या तपासाच्या अनुषंगानं जर बोलायचं जर झालं तर या निमित्तानं आपसूक स्वरूपामध्ये स्वर्गीय दिवंगत शहीद हेमंत करकरे साहेबांचं स्मरण होतं. एक असा देशभक्त माणूस, एक असा IPS अधिकारी की ज्यांनी कुठल्याही दबावातला बळी न पडता त्यांनी सत्य जे आहे हे मांडण्याचा जीवनभर एक व्रत घेतलं आणि आज ते जर असते तर काय परिस्थिती असते हा एक विचार माझ्या मनाला शिवून जातो. दुसरं, तत्कालीन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे होते RR पाटील, हे RR पाटलांचा देखील मालेगाव तपासाच्या अनुषंगानं महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये जे कारस्थान रचले जात आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी जातीने त्या ठिकाणी लक्ष दिलं, प्राधान्यक्रमाने लक्ष दिलं आणि त्यांनी देखील मोठ्या स्वरूपामध्ये याचा पाठपुरावा केला. संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे ही त्या तपासाच्या मागे RR पाटील साहेबांनी लावली होती आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे नेते विलासराव देशमुख साहेब यांनी RR पाटील आणि हेमंत करकरे साहेबांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली. आज दुर्दैवाने तिन्ही लोक नाहीत, मात्र हे 3 जण असते तर या घटनेचा निकाल काय लागला असता हा भारताचा नागरिक या नात्यानं हा माझ्या मनात प्रश्न हा येऊन गेला आहे. सोबतच हा तपास काढला गेला, कोणाला दिला गेला आणि ज्यांना दिला गेला तपास त्यातल्या ज्या ॲडव्होकेट रोहिणी सालीकर होत्या त्यांनी ऑन रेकॉर्ड काय सांगितलं की हा केस हलक्यात घेण्याची, हळू करण्याची किंवा कुठेतरी दुसऱ्यांना मदत होईल अशा स्वरूपाचं वागा असे आरोपही या दरम्यानमध्ये हे काही राजकीय स्वरूपाने नाही केले तर हे ज्या सरकारने नियुक्त केलेलेच वकील असे बोलले. हा देखील त्यामध्ये एक प्रसंग हा येऊन गेला आहे आणि या सगळ्यांमध्ये जो दुःखद आहे तो बाब ही आहे की याला जो धार्मिक जो रंग दिला जातोय हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. वास्तविक पाहता आतंकवाद जो आहे या आतंकवादाला जात नसते, धर्म नसतो, रंग नसतो. आतंकवादी हा केवळ आतंकवादी असतो आणि या अशा स्वरूपामध्ये आतंकवाद्यांना धर्मात आणि जातीमध्ये जो मांडण्याचा प्रयत्न होतोय हा भारताचा जो तिरंगा आहे त्याची आणबाण शान ही टिकवून ठेवण्याच्या अनुषंगानं हे वर्तन नसल्याचं देखील एक खंत या निमित्ताने या ठिकाणी मला व्यक्त करायची वाटते. कोर्टाचा जो निर्णय आला त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या दोघांनी असं सांगितलं की तेव्हाची काँग्रेस पंडित सरकार म्हणजे UPAची जी सरकार होती काँग्रेस पंडित त्यांनी एक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला होता की हा भगवा आतंकवाद आहे. आज कोर्टाच्या निर्णयाने हा क्लिअर झालेला आहे की भगवा आतंकवाद नव्हता, म्हणून काँग्रेसनी सर्व हिंदू समाजाची माफी मागावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. यामध्ये हा धर्माचा जे आधार घेत आहेत हाच अधर्म आहे. कारण सत्य आणि न्याय हे धर्माचे 2 मूल्य आहेत. त्यामुळे बॉम्बस्फोट झाला हे सत्य आहे आणि त्यातील मृतकांना न्याय मिळाला नाही हेही सत्य आहे आणि न्याय ते मिळून देऊ शकले नाही. त्यामुळे स्वतः अधर्मी असताना हा धर्माचा मागे ते लपण्याचा कुठेतरी प्रयत्न करत आहेत. ते जेव्हा अशा घटनेबद्दल बोलतात तर त्या तपासातली यंत्रणा शहीद हेमंत करकरे साहेबांसारख्या माणसावर ते शंका घेणं, RR पाटील साहेबांना हयात नसताना त्यांच्यावर शंका घेणं हे दुःखद आहे. आणि हेमंत करकरे साहेबांच्या पत्नीने लिहिलेलं पुस्तक या दोघांनाही कुठेतरी सप्रेम भेट द्यावं असं वाटतं, जेणेकरून सुबुद्धी देदायकांना दुर्बुद्धी दूर होईल ही एक प्रार्थनाही त्यामध्ये लिहून मी त्यांना हे पुस्तकही भेट आगामी काळात देणार आहे. मात्र ते दुटप्पे आहेत. या संपूर्ण महिन्याभरात 2 निकाल लागले. एक मुंबईतील बॉम्बस्फोटाचा होता तर दुसरा मालेगावच्या बॉम्बस्फोटाचा होता. मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर ताबडतोबीनं सरकारने हे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची भूमिका स्वीकारली. आता तोही आतंकवादी हमला होता आणि मालेगावचाही आतंकवादी हमला आहे. मग एक आतंकवादी हल्ल्यामध्ये आपण जर सुप्रीम कोर्टामध्ये जाता तर दुसरा आतंकवादी हल्ल्याच्या अनुषंगाने आपण काय करणार आहे हाही एक कळीचा मुद्दा या निमित्ताने हा उपस्थित होतो. काँग्रेस माफी मागणार की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसचा माफी मागायचा संबंध काय? अहो, काँग्रेसच दहशतवादाच्या विरोधात लढणारा हा पक्ष आहे आणि आमचे दहशतवादामध्ये 3 आतापर्यंत नेते काँग्रेसचे हे त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी
हे 3 जण दहशतवादी हल्ल्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दहशतवादाला आम्ही मुळापासून जो आहे हा विरोध करतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला आतंकवादी हमला हा महात्मा गांधींवर झाला होता. तेव्हापासून तर पहलगामच्या हल्ल्यापर्यंत आम्ही सगळ्या आतंकवादी हल्ल्यांना हे एकसारखं मानतो. त्यामुळे यात कुठलाही माफी मागायचा विषय नाही. उलट त्यांना अशा प्रकारचं विधान करताना लाज वाटली पाहिजे हेच या ठिकाणी सांगू इच्छितो. शेवटचा प्रश्न आहे सर, आपण म्हणाले की मालेगाव संदर्भातला जो निर्णय आलेला आहे त्याला सरकार चॅलेंज करणार की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. पण जे रेल्वे ब्लॉक्सचा आलेला होता त्या संदर्भात सरकार सुप्रीम कोर्टात गेलेली आहे. तर सरकार जर जात नसेल तर काँग्रेस काही भूमिका घेणार आहे का? या संदर्भात आता एकदम नेमकेपणाने न्याय जो निकाल आहे हा संपूर्ण आल्यानंतर त्याचं वर्डिक काय बघून काही कायदेतज्ञांशी याबद्दल चर्चा करून निश्चित काही त्याच्यात बोलणं हे उचित राहील. मात्र मूळ कायद्यामध्ये संशयास म्हणजे पुरावे कमी सापडल्यामुळे किंवा संशयाचा फायदा घेऊन असं झालं असेल तेही बघू. कारण आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या खटल्यातून मुक्तता होण्याची जी पहिली केस आहे ही महात्मा गांधी हत्येची होती. महात्मा गांधींच्या हत्येमध्ये त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 7 आरोपी होते. त्यातला एक माफीचा साक्षीदार होता. तर एक बाकीचे जे आहेत एक वगळता म्हणजे बाकी 5 पैकी काही जणांना फाशी झाली, काही जणांना जन्मठेप झाली. आणि विनायक दामोदर सावरकर जे आहेत हे सबळ पुरावे न मिळाल्यामुळे संशयाच्या आधारावर ही त्यांची मुक्तता केली होती. त्यांची मुक्तता एकीकडे कोर्टाने केली, मात्र दुसरीकडे कपूर आयोगाने त्यांना त्यात दोषी ठरवलं होतं. त्यामुळे हे तसा हा निकाल आहे का अजून यातलं काय वर्डिक आहे हे बघून यावर भाष्य करणं योग्य राहील. तर हे होते काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब. त्यांचं असं म्हणणं आहे की मालेगाव बॉम्बला संदर्भातला जो निर्णय आलेला आहे त्याचं आम्ही अध्ययन करू आणि त्यानंतर योग्य ती भूमिका आम्ही घेणार. मात्र काँग्रेस माफी मागणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.